लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये समास प्रकरण चालू आहे. समास प्रकरणामध्ये आज अव्ययीभाव समासाचा विचार आपल्याला करायचा आहे. ठीक. अथ अव्ययीभावः. ठीक. सूत्र आहे अव्ययीभावः. अधिकार सूत्र आहे 2:1:5. अव्ययीभावः प्रथमा विभक्तीचं एकवचन. अधिकार सूत्र आहे. सूत्राची व्याख्या दिली आहे अधिकारः अयं प्राक् तत्पुरुषात्. ठीक आहे. अधिकारः अयं प्राक् तत्पुरुषात्. बघा आता अष्टाध्यायीमध्ये अव्ययीभाव हे सूत्र 2:1:5 याचा क्रमांक आहे. आणि एक सूत्र अजून येतं याच्या पुढे. त्याच सूत्र आहे तत्पुरुष. काय सूत्र आहे? तत्पुरुष. तिथपर्यंत या सूत्राचा अधिकार चालतो. अव्ययीभाव म्हणजे काय तर अव्ययीभाव म्हणजे 2:1:5 इथपासून ते 2:1:22 पर्यंत जो बी समास सांगितला जाईल, ज्या समासाचं समास विधायक जेवढे बी सूत्र असतील ते सर्व त्यांच्यावर अधिकार चालेल. कोणता? अव्ययीभाव. ठीक आहे. तर सूत्राचा अर्थ लिहूया. अव्ययीभावः 2:1:5 या सूत्रापासून तत्पुरुषः 2:1:22 या सूत्राच्या पूर्वपर्यंत ज्या समासाचं विधान केल्या जाईल त्याचे अव्ययीभाव संज्ञा होईल. त्याची अव्ययीभाव समास संज्ञा होईल. झालं जी. तर अव्ययीभाव समास कुठून कुठपर्यंत लक्षात आला आता. बरोबर. आणि अव्ययीभाव समास म्हटलं त्याची मागे व्याख्या केली आहे. काय बरं? प्रायेण पूर्व पदार्थ प्रधान अव्ययीभाव. या अव्ययीभाव समासामध्ये प्राय पूर्वपद प्रधान असतं आणि प्राय पूर्वपदी अव्यय असतं. पूर्वपद काय असतं? अव्यय. आणि उत्तरपद आहे की नाही कोणीतरी दुसरं सुबंत पद असतं शक्यतो. अनव्यय ज्याला आपण म्हणू शकतो. अव्यय भिन्न शब्द. ठीक आहे ना. उत्तरपद. परंतु जेव्हा समास बनतो अव्यया शब्दाबरोबर अन्य शब्दाचा इथं समास बनतो आणि अव्ययीभाव समास येतो. मग अव्ययीभाव समास झाल्यानंतर पूर्ण समस्त पद अव्यय होऊन जातं. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि सामासिक पद काय होऊन जातं? अव्यय होऊन जातं. त्याचे काही वेगळे रूप चालत नाही. हा त्याचा अर्थ आहे. आहे की नाही. पुढे येणार आहे सूत्र येणार आहे खाली. आहे की नाही. चला तर एक शब्द लिहा. एक वाक्य अनव्ययम अव्ययम भवति. अनव्ययम अव्ययम भवति इति अव्ययीभावः. अनव्ययम अव्ययम भवति इति अव्ययीभाव. म्हणजे जो अव्यय नाहीये अनव्यय आहे
तोही काय होऊन जातो, समास बनल्यानंतर अव्यय होऊन जातो. याचंच नाव आहे अव्ययभाव समास. ठीक आहे. चला आता अव्ययभाव समासाचं विधायक सूत्र येऊ राहिलं खाली. सूत्र वाचतो. अव्ययम विभक्ती समीप समृद्धी वृद्ध्यर्था भावात्यया संप्रति शब्द प्रादुर्भाव पश्चाद्यथानुपूर्व्य योगपद्य सादृश्य संपत्ति साकल्यांत वचनेषु. अव्ययम विभक्ति समीप समृद्धि वृद्ध्यर्था भावात्यया संप्रति शब्द प्रादुर्भाव पश्चाद्यथानुपूर्व्य योगपद्य सादृश्य संपत्ति साकल्यांत वचनेषु. ठीक आहे. विधिसूत्र आहे 2-1-6. 2 पदा याच्यात. अव्ययम प्रथमा विभक्तीचं एकवचन आणि पुढं विभक्ती समीप समृद्धी वृद्ध्यर्था भावात्यया संप्रति शब्द प्रादुर्भाव पश्चाद्यथानुपूर्व योगपद्य सादृश्य संपत्ती साकल्यांत वचनेषु. सप्तमीचं बहुवचन. ठीक आहे जी. बघा वृत्ती वाचतो. विभक्त्यर्थादिषु वर्तमानम अव्ययम सुबन्तेन सह नित्यं समस्यते सह अव्ययभावः. विभक्त्यर्थादिषु वर्तमानम् अव्ययं सुबन्तेन सह नित्यं समस्यते सह अव्ययभावः. प्रायेण अविग्रहो नित्यसमासः प्रायेण अस्वपद विग्रहो वा. प्रायेण अविग्रहो नित्यसमासः प्रायेण अस्वपद विग्रहो वा. विभक्तौ हरिंगी अधि इति स्थिते. विभक्तौ हरिंगी अधि इति स्थिते. बघा अर्थ. तर विभक्त्यर्थादिषु वर्तमानम अव्ययम. वर सूत्रामध्ये विभक्ती समीप समृद्धी इत्यादी दिलाय की नाही. त्या त्या अर्थामध्ये विद्यमान जे अव्यय त्या अव्ययाचा काय जी सुबंतेन सह अन्य कोणी सुबंत शब्दाबरोबर काय होतो, समास होतो. कुणाचा? अव्यय शब्दाचा सुबंत अन्य सुबंत शब्दाबरोबर समास होतो. पण ते अव्यय कोणतं? तर या सूत्रामध्ये अव्यय विभक्ती समीप सूत्र आहे की नाही, त्याच्यामध्ये विभक्ती समीप समृद्धी अर्थ दिले आहे. या अर्थांमध्ये या अर्थाला द्योतित करणार असं जे अव्यय शब्द त्याचा अन्य सुबंत शब्दाबरोबर काय होतो, समास होतो. आणि तो समास कोणता असेल? अव्ययभाव समास असेल. कारण वरून अव्ययभाव याचा अधिकार येतो आहे. बघा आता विभक्त्यर्थादिषु लागली पंक्ती. विभक्त्यार्थादिषु म्हणजे विभक्ती समीप समृद्धी सूत्र सांगितलेले. विभक्त्यर्थादिषु वर्तमानम विद्यमान जे अव्यय त्याचा सुबंतेन स अन्य सुबंत शब्दाबरोबर नित्यम समस्यते नित्य समास होतो. आणि तो समास कोणता आहे? म्हणजे नित्य समास का बरं? नित्य समास म्हणजे नेमकं काय आहे तर दिलाय प्रायेण अविग्रह नित्य समास. नित्य समास जो असतो त्याचा विग्रह होत नाही. विग्रह होत नाही म्हणजे लौकिक विग्रह होत नाही. अलौकिक विग्रह तर प्रत्येकाचाच होतो, परंतु लौकिक विग्रह होत नाही. करण्याचा प्रयत्न जर केलाच तर काय होतो? मग अस्वपद विग्रह होतो. स्वपद विग्रह होत नाही. दिलाय प्रायेण अस्वपद विग्रह. स्वपद विग्रह काय आहे, अस्वपद विग्रह काय आहे याची परिभाषा होऊन गेली आहे, सांगितली होती काल. ठीक ना. स्वपद विग्रह म्हणजे सामासिक जो शब्द आहे त्याच्यामध्ये घटकीभूत जे पद त्यांच्याद्वारेच अर्थाचा बोध करविणे याला म्हणायचं स्वपद विग्रह. ठीक आहे ना. आणि अस्वपद विग्रह म्हणजे समासामध्ये जे पद आहेत घटकीभूत पद त्यांना सोडून अन्य शब्दांच्या द्वारे अर्थाचा बोध करविणे. किंवा फार तर समासामध्ये जे पद आहेत त्यातलं एक पद घ्यायचं आणि बाकीचे अन्य पद घेऊन अर्थाचा बोध करविल्या जातो, त्याला म्हणायचं काय? अस्वपद विग्रह. एक तर नित्य समासाचा
विग्रहच होत नाही लौकिक विग्रह. झालाच तर अस्वपद विग्रह होतो. कळला अर्थ? चला. आणि जो दुसरा समास आहे अनित्य समास आपण त्याला म्हणू शकतो. त्यालाच वैकल्पिक समास असंही म्हणतात. त्याचा मात्र लौकिक विग्रह होतो हे काल सांगितलं होतं. बघा, प्रायेण अविग्रह नित्य समास, ज्याचा विग्रह होत नाही त्याला नित्य समास म्हणतात. प्रायेण अस्वपद विग्रह, प्राया त्याचा स्वपद विग्रह होत नाही, झालाच तर अस्वपद विग्रह. आता त्याचं उदाहरण वगैरे देऊ राहिले. त्या अगोदर सूत्राचा अर्थ आपण लिहून घेऊया. लिहा. विभक्ती समीप समीप समृद्धी कंसात लिहा वृद्धीचे आधिक्य. पुढे नंबर 4 वृद्धी कंसात लिहा वृद्धीचा अभाव. पुढे आहे 5 नंबर अर्थाभाव. अर्थाभाव कंसात लिहा वस्तूचा अभाव. पुढे 6 अत्यय. अत्यय कंसात लिहा नष्ट होणे, अतीत होणे. कंस बंद. 7 असंप्रती. असंप्रती कंसात लिहा आता युक्त न होणे. आता युक्त न होणे कंस बंद. पुढे शब्द प्रादुर्भाव. शब्द प्रादुर्भाव अर्थ लिहा कंसात शब्दाची प्रकाशता किंवा प्रसिद्धी. शब्दाची प्रकाशता किंवा प्रसिद्धी कंस बंद. पुढचा अर्थ पश्चात कंसातल्या मागे. पुढे नंबर 10 यथा कंसातले अर्थ योग्यता, वीप्सा, पदार्थानतिवृत्ती, सादृश्य 4 अर्थ आहेत. कंस बंद. काय काय? योग्यता, विप्सा, पदार्थानतिवृत्ती आणि सादृश्य 4 झाले. पुढे 11 नंबर आनुपूर्व्य. अनुपूर्व कंसात लिहा क्रमानुसार किंवा क्रमशः. क्रमानुसार अर्धविराम क्रमशः कंस बंद. 12 योगपद्य. योगपद्य कंसातले अर्थ एक साथ होणे. एक साथ होणे. पुढे आहे नंबर 13 सादृश्य. कंसातल्या सदृश कंस बंद. पुढे 14 संपत्ती. अर्थ लिहा अनुरूप आत्मभाव. अनुरूप आत्मभाव कंस बंद. पुढे साकल्य.
संपूर्णता, संपूर्णता. 16 अंत, कंसात अर्थ समाप्ती. झालं. पुढे यापैकी कोणत्याही अर्थामध्ये विद्यमान, कोणत्याही अर्थामध्ये विद्यमान अव्ययाचा, अव्ययाचा अव्ययाचा समर्थ सुबंताबरोबर, समर्थ सुबंताबरोबर नित्य समास होतो. नित्य समास होतो. व तो समास, व तो समास अव्यय भाव संज्ञक होतो. अव्यय भाव संज्ञक होतो. झाला अर्थजी. बघा आता तोवर अर्थ दिले आहे, त्या अर्थामध्ये, त्या अर्थापैकी कोणत्याही अर्थामध्ये जर एखादा अव्यय विद्यमान असेल तर त्या अव्ययाचा अन्य सुबंताबरोबर काय होतो जी, समास होतो. आणि त्या समासाला काय म्हणणार, अव्ययभाव समास म्हणणार. ठीक आहे. चला, तर त्या अर्थांपैकी पहिलाच अर्थ आहे, पहिलेच सांगितलंय काय, विभक्ती. तर विभक्ती अर्थाचं उदाहरण आपण बघूया. ठीक आहे ना. तर एक टिप्पणी लिहा. विभक्ती, विभक्ती अर्थ याचे तात्पर्य, याचे तात्पर्य या ठिकाणी कारक असे आहे. कारक असे आहे. पूर्णविराम. कारकांमध्ये देखील, कारकांमध्ये देखील अधिकरण कारक, अधिकरण कारक येथे अभिप्रेत आहे. अधिकरण कारक येथे अभिप्रेत आहे. ठीक. चला, ठीक आहे. तर विभक्ती अर्थामध्ये, कारक अर्थामध्ये आपण आता एक समासाचं उदाहरण घेणार आहोत. ठीक आहे जी. तर हरी शब्दाची सप्तमी होते काय जी, हरव. ठीक आहे ना. म्हणजे काय, हरीमध्ये किंवा हरीच्या विषयी, हरीच्या बाबतीत असं त्याचा काय होतो, अर्थ. सप्तमी भक्तीचा तो अर्थ आहे. हरी शब्दानंतर जी सप्तमी भक्ती, ज्याला आपण काय म्हणतो, अधिकरण कारक, त्याचा अर्थ आहे काय जी, हरीमध्ये, हरीविषयी वगैरे. मग सप्तमी विभक्तीचा अर्थ जो कारक आहे, अधिकरण कारक, त्या अधिकरण कारकाला द्योतित करण्याकरिता त्या विभक्ती अर्थामध्ये, कारक अर्थामध्ये एक अव्यय आहे अधि. काय आहे जी, अधि. मग विभक्ती अर्थामध्ये विद्यमान अव्यय कोण, अधि. त्या अधि अव्ययाचा हरी या सुबंत शब्दाबरोबर काय करायचा आहे, समास करायचा आहे. कोणत्या सूत्राने होईल हा समास, अव्ययम विभक्ती समीप इत्यादी या सूत्राने काय होणार, हा समास होणार, अव्ययभाव समास. ठीक. नित्य समास आहे. तर लिहा अलौकिक विग्रह. हरिंगी अधिक अधि. हरिंगी अधिक अधि.
झालं एवढं. आता एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की एक सूत्र गेलंय काल, सहसुपा, त्याचा पूर्ण समासावर अधिकार आहे. अर्थ काय त्याचा? एक सुबंत शब्दाचा दुसऱ्या सुबंत शब्दाबरोबर काय होतो? समास होतो. मग कदाचित कोणी म्हणेल इथं हरिंगी सुबंत पद आहे, हरकत नाही, पण पुढे तर केवळ अधि लिहिलंय, ते कुठं सुबंत आहे असा कोणाला संशय येईल. परंतु आधी हे सुद्धा काय आहे? सुबंतच आहे. सुप्रत्यय तिथे येऊन गेलाय, पण अव्यय संज्ञा असल्यामुळे अव्ययादाप सुप सूत्र आहे, त्या प्रत्ययाचा काय झालेला आहे? लुक झालेला आहे, म्हणून तो दिसत नाही एवढंच. तरी पण प्रत्यय लोपे म्हणून अव्यय जेवढे असतात ते सर्व काय असतात? सुबंतच आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून विग्रह केला, अलौकिक विग्रह काय? अधि, हरिंगी अधिक अधि. तो अगोदरच लूक झालेला आहे प्रत्यय, आधीच्या पुढे असणारा सुप्रत्यय, म्हणून त्याचा पुन्हा आता उल्लेख करण्याची गरज नाही आहे. तर अलौकिक विग्रह झाला काय? हरिंगी. गी म्हणजे कुठला आहे? सप्तमी विभक्तीचा एकवचन आहे, प्रत्यय तो. हरिंगी अधिक अधि बराबर. सूत्र लिहिलं हा, अव्यय विभक्ती समीप हे सूत्र लिहा पुढं, म्हणजे या सूत्राने समास झाला त्याचा अर्थ होईल. ठीक, अव्यय विभक्ती समीप इत्यादी सूत्र झालं इथपर्यंत. आता प्रश्न हा आहे की समास झाला म्हणजे समास संज्ञा झाली, कुणाची झाली? केवळ हरीची नाही, केवळ गीची नाही, केवळ अधिची नाही. हरी, गी, अधि या पूर्ण समुदायाची काय झाली आहे? समास संज्ञा झाली आहे. समास झालाय तो, त्याला पूर्ण समास संज्ञा प्राप्त झाली आहे. मग आता म्हणजे या सामासिक शब्दामध्ये हरी शब्द अगोदर ठेवायचा का आधी शब्द अगोदर ठेवायचा, पहिला कोणता ठेवायचा हा प्रश्न आहे. तर त्याकरिता हा निर्णय करण्याकरिता सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम. संज्ञा सूत्र आहे 1, 2, 43. प्रथमा निर्दिष्टम, प्रथमेचं एक वचन. समासे, सप्तमीचं एक वचन. संधी, समासे, संधी प्रकरणाचा अभ्यास चांगला करा. इचो यवा याव होऊन लोप शाकल्यस्य. ठीक आहे ना जी. समासे सप्तमीचं एक वचन. उपसर्जनम, प्रथमेचं एक वचन. अर्थ पहा. समास शास्त्रे प्रथमा निर्दिष्टम उपसर्जन संज्ञम स्यात्. वाचा. समास शास्त्रे प्रथमा निर्दिष्टम उपसर्जन संज्ञम स्यात्. ठीक, उपसर्जन संज्ञा करत आहे. कुणाची, कुठं, कधी सांगतायत? समास शास्त्रे. बरोबर. समास शास्त्रामध्ये म्हणजे काय? तर समास शास्त्राचा अर्थ लिहा समास विधायक सूत्रे. समास विधायक सूत्रे. ठीक आहे जी. समासाचं विधान करणारं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये बरोबर प्रथमा निर्दिष्टम, प्रथमा विभक्तीच्या द्वारे ज्याचा निर्देश केला जातो त्याची काय? उपसर्जन संज्ञा होते. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ आत्तावर समास विधायक सूत्र कोणतं गेलं? अव्यय विभक्ती समीप. समृद्धी पूर्ण एक सूत्र आहे, त्यात प्रथमा विभक्ती कोणत्या शब्दात आहे? अव्यय. अव्यय शब्दाच्या द्वारे ज्याचा निर्देश केला जाईल त्याची संज्ञा होईल काय? उपसर्जन संज्ञा. बरोबर आहे की नाही? मग आता इथं जो समास आहे हरी, गी, अधिक, अधि, त्यापैकी अव्यय संज्ञा कुणाची आहे? अधिची. अधि काय आहे? अव्यय आहे ना. मागच अव्यय संज्ञा झाली आहे, पण या
समास विधायक सूत्र जे अव्यय विभक्ती या सूत्रामध्ये प्रथमांत पद जे अव्यय आहे की नाही त्याच्याद्वारे निर्देश कुणाचा उरायला इथं अधिचा म्हणून उपसर्जन संज्ञा कुणाची अधिची लक्षात आलं ना ते दिले प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम तर समास शास्त्रे प्रथमा निर्दिष्टम प्रथमा विभक्तीच्या द्वारे निर्दिष्ट जो असतो त्याची काय होते उपसर्जन संज्ञा बरोबर सूत्राचा अर्थ लिहून घ्या समास विधायक सूत्रामध्ये समास विधायक सूत्रामध्ये प्रथमा विभक्तीच्या द्वारे निर्दिष्ट जो पद किंवा जे पद त्याची उपसर्जन संज्ञा होते निर्दिष्ट जे पद त्याची उपसर्जन संज्ञा होते झालं आता हरिंगी अधिक अधि यामध्ये उपसर्जन संज्ञा कुणाची अधिची उपसर्जन संज्ञा का बरं सूत्र समास विधायक सूत्रामध्ये प्रथमा विभक्तीच्या द्वारे निर्दिष्ट आहे अधि म्हणून अधिची काय झाली उपसर्जन संज्ञा झाली आपला प्रश्न काय होता पूर्व भागी कोणाला ठेवायचं उत्तर भागी कोणाला ठेवायचं आता निर्णय करण्याकरिता सूत्र येत आहे पुढचं उपसर्जनम पूर्वम विधी सूत्र आहे 2-2-30 उपसर्जनम प्रथमेचं एक वचन पूर्वम द्वितीयेचं एक वचन अर्थ बा समासे उपसर्जनम प्राक् प्रयोज्यम ठीक समासामध्ये ज्याची उपसर्जन संज्ञा झाली आहे ना त्याचा प्रयोग कुठे करावा प्राक म्हणजे पूर्व भागी करावा बरोबर बाकी जर राहिलं मग उत्तर भागी हा अर्थ झाला बरोबर जी स्थिती काय आहे सांगा हरी गी अधिक अधि त्यात उपसर्जन संज्ञा कुणाची झाली आहे अधिची मग उपसर्जनम पूर्वम या सूत्राने पूर्व भागी कोण येईल अधि बरोबर सूत्र लिहित चला झालं ना उपसर्जनम पूर्व आता आणा अगोदर पूर्व भागी आणा हरी अधिला तर स्थिती बनेल अधि प्लस हरिंगी अधि अधिक हरिंगी ठीक आहे जी आता अधि अधिक हरिंगी या पूर्ण समुदाय समास संज्ञा आहे पूर्व भागी कोणाला ठेवायचा हाही निर्णय झाला पण आता जिथं समास संज्ञा झाली का समास झाला का त्याची प्रातिपदिक संज्ञा केली जाते म्हणून लगेच सूत्र आलं कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा कृत तद्धित समासाश्च सूत्राने प्रातिपदिक संज्ञा बरोबर आणि प्रातिपदिक संज्ञा झाली रे झाली लगेच सुपो धातू प्रातिपदिकयो हा विभक्ती प्रत्ययाचा लूक तंगीचा लूक करा जोडून द्या काय बनलं अधि हरी काय बनलं अधि हरी आता अधि हरीची प्रातिपदिक संज्ञा आहेच आहे की नाही कृतद्धित समास कदाचित कोणी म्हणले कृतद्धित समासाने प्रातिपदिक संज्ञा कुणाची केली कोणत्या स्थितीमध्ये अधि अधिक हरी गी याची केली प्रातिपदिक संज्ञा त्यापैकी गीचा तर लूक झाला कोणत्या सूत्राने सुप धातू प्रातिपदिक राहिलं काय अधि हरी मग त्याची कसं काय प्रातिपदिक संज्ञा होणार
तर उत्तर काय? एक देश विकृतम अनन्य भक्ती. चला परिभाषा. एक देश विकृत झाला तरी तो अन्यासारखा होत नाही, अर्थात त्याची प्रातिपदिक संज्ञा आहेच. आणि मग प्रातिपदिक संज्ञा म्हटलं की प्रातिपदिकाच्या पुढे काय येतात? स्वादी प्रत्यय. घ्या प्रातिपदिकात याच्या अधिकारामध्ये स्वादी प्रत्यय अनासू, तर स्थिती बनेल अधिहरी अधिक सु. काय स्थिती बनली? अधिहरी अधिक सु. बरोबर. या स्थितीमध्ये सूत्र आहे अव्ययी भावश्च. काय सूत्र आहे जी? अव्ययी भावश्च. पण हे जे अव्ययी भावश्च सूत्र आहे कोणतं माहिती का? शाबास. आहे की नाही? इथलं नाही, आता खाली येऊ राहिले अव्ययी भावश्च. इथं बी अव्ययी भाव सूत्र आहे या पानावर, पण हे नाही घ्यायचं. कोणतं? मागचं अव्यय प्रकरणात दिलं आहे, पेज नंबर 80 वर बघा, तिथं आहे अव्यय भावश्च. त्याचा नंबर 1141 आहे ते सूत्र. ते काय करतं इथं? अव्यय संज्ञा करता. काय करतं? अव्यय संज्ञा. आहे की नाही? अव्ययभाव समासाची सुद्धा अव्ययभाव संज्ञा होते त्या सूत्राने. मग आदिहरी याची काय झाली? पूर्ण अव्ययभाव संज्ञा झाली, अव्यय संज्ञा झाली. सॉरी, अव्ययभाव समास या आदिहरी, त्याची संज्ञा झाली काय? अव्यय. कोणत्या सूत्राने? अव्ययभावश्च सूत्राने. काय संज्ञा? अव्यय संज्ञा. आणि अव्यय संज्ञा झाली की अव्यय संज्ञकाच्या पुढे येणारे जे स्वादी प्रत्यय त्याचा काय होत असतो? लुक. सूत्र सूत्र लिहा मग. अव्यादाप सुप. अव्यादाप सुप. ठीक. काय झाला? विभक्तीचा लोक. सु गेला, राहिला काय आता? अधि हरी. झालं समास. अधिहरी. अधिहरी याचा लौकिक विग्रह करायचा झाला तर हरऊ अधि इति किंवा हरऊ इति अधिहरी. काय समास होईल? हरऊ इति अधिहरी. अलौकिक तर दिलाच आहे. अर्थ काय? हरी. हरी मे म्हणजे हरीमध्ये किंवा हरी विषयी असा अर्थ झाला अधिहरीचा. बरोबर. पुस्तकात बघा. समासे उपसर्जनम प्राक प्रयोज्यम इति आदे. हे प्राक प्रयोग दिलाय ना, या सूत्रानुसार अधिचा प्रयोग कुठे होणार? प्राक माग. आणि पुन्हा सुपो लुक. हरीच्या नंतर गी प्रत्यय त्याचा काय झालाय? लुक झालाय. एक देश विकृतस्य अनन्यत्वात प्रातिपदिक संज्ञायाम. म्हणजे एक देश जरी विकृत झाला तरी तो अन्याप्रमाणे होत नाही, या नियमाला घेऊन त्याची प्रातिपदिक संज्ञा आहेच. लिहून दिले सारं. ठीक आहे ना जी? एक देश विकृतस्य अनन्यत्वात. एक देश विकृत झाला तरी तो अन्यासारखा होत नाही, या नियमाने प्रातिपदिक संज्ञा आहे. आणि प्रातिपदिक संज्ञा असल्यामुळे स्वादी उत्पत्ती दिलाय. प्रातिपदिक संज्ञायाम स्वादी उत्पत्ती म्हणजे सुप्रत्ययाची काय झाली? उत्पत्ती. म्हणजे सुप्रत्यय पुढे आला. लिहून दिले ना. पुन्हा अव्ययभावश्च इति अव्ययत्वात. पुस्तकात सापडलं का? अव्ययभावश्च म्हणजे काय? सूत्र आहे. कुठलं सूत्र आहे? अव्यय प्रकरणाचं सूत्र आहे. अव्ययभावश्च इति अव्ययत्वात म्हणजे या सूत्राने अव्यय संज्ञा असल्यामुळे सुपो लुक. सु आला होता ना, त्याचा काय झाला? लुक झाला. रूप बनलं काय? अधिहरी. आलं लक्षात जी? अधिहरी. ठीक आहे. आता सूत्राचा अर्थ लिहा. कोणत्या सूत्राचा? उपसर्जनम पूर्वम याचा अर्थ लिहा. समासामध्ये ज्या शब्दाची उपसर्जन संज्ञा असते
उपसर्जन संज्ञा असते त्याचा पूर्वभागी प्रयोग होतो. त्याचा पूर्वभागी प्रयोग होतो. झालं? झालं ना जी? आता पुढं जाऊया. पुढं सूत्र आहे अव्ययीभावश्च. अव्ययीभावश्च. संज्ञा सूत्र आहे 2, 4, 18. अव्ययीभावश्चे सारखंच 2 ठिकाणी सूत्र आलेले आहे अष्टाध्यायीमध्ये. एक तर आलेलं आहे कुठं? एक अव्यय प्रकरणामध्ये लघुमध्ये. त्याचा नंबर आहे 1:41 आणि याचा आहे 2, 4, 18. ते अव्यय संज्ञा करतं आणि हे काय करतं? अव्ययीभावश्च. तर बघा अव्ययीभाव प्रथमेचं एक वचन च अव्यय दिलंय. अयम नपुसकम स्यात्. काय म्हटलंय? अयम नपुंसकम स्यात्. अयम म्हणजे कोण? अयम शब्दाचा अर्थ लिहा अव्ययीभाव समास. ठीक आहे ना जी? दोन्ही सूत्राचा अर्थ तात्पर्य कळलं ना? 1:41 ते काय करतं? अव्यय संज्ञा. आणि हे नपुसक भाव. अयम नपुसकम स्यात् असं म्हटलंय की नाही? म्हणजे काय? हे सूत्र अव्ययी भाव समासाला काय करतं? नपुसक भाव करतं. नपुसकत्वाचं विधान करत आहे. हा ठीक आहे ना जी? नपुसक संज्ञा करत आहे. आहे की नाही? आणि पूर्वसूत्र अव्यय संज्ञा करत आहे. ठीक आहे ना? सूत्राचा अर्थ लिहा. या सूत्राच्या द्वारे अव्ययीभाव समासाचे नपुंसकत्व संज्ञा होते. नपुंसकत्व किंवा नपुंसक संज्ञा होते. अतः अव्ययीभाव समास अव्यय असून नपुंसक पण असतो. नपुंसक असल्यामुळे रस्वो नपुंसके प्रातिपदिकस्य सूत्राणे रस्वो नपुंसके प्रातिपदिकस्य सूत्राने रस्व अंतादेश होतो. बरोबर? तात्पर्य काय? अव्ययीभाव समासाचे जेवढे बी सामासिक शब्द आहेत ना त्यांची तर अव्यय संज्ञा आहेच. अव्यय संज्ञेचं फल काय? त्यांच्या पुढे येणाऱ्या स्वादी प्रत्ययाचा लूप सूत्राने. कोणत्या? अव्ययादाप सूत्र. आणि नपुंसक संज्ञा केली त्याचं प्रयोजन काय? रस्व नपुंसके प्रातिपदिकस्य. जर एखाद्या ठिकाणी दीर्घ असेल तर तो काय होऊन जातो? रस्व. तो रस्व करणे. प्रत्यय तर जाणारच आहे पण तो शब्द काय होऊन जातो? रस्व. ठीक आहे ना जी? उदाहरण येणार आहे पुढे. लागला अर्थ एवढा? चला उदाहरण लिहूया मग आपण. आता उदाहरण लिहा.
अधिगोपाम, अधिगोपम अर्थ लिहा. गोपालांमध्ये किंवा गोपालांविषयी ठीक आहे. चला आताची प्रक्रिया लिहूया. लिहा. गाहा पाती, गाहा पाती बराबर रक्षती, रक्षती इति गोपाः, इति गोपाः. अर्थ है गायींचे पालन करणारे, गायींचे पालन करणारे. पुन्हा येथे गोकर्म उपपदामध्ये असता, गोकर्म उपपदामध्ये असता पारक्षणे, पारक्षणे आदादिगण परस्मैपद. धातूने काय लिहिलं? पारक्षणे धातूने. हा किंवा धातूला असं करा. धातूला कर्तार्थामध्ये, कर्तार्थामध्ये अन्यभ्योपि दृश्यन्ते, अन्यभ्योपि दृश्यन्ते सूत्राणि विच प्रत्यय, सूत्राणे विच प्रत्यय त्याचा सर्वापहारी लोप, त्याचा सर्वापहारी लोप होतो. नंतर उपपद समास होऊन, उपपद समास होऊन गोपा, गोपा असा आकारांत शब्द निष्पन्न होतो. गोपा असा आकारांत शब्द निष्पन्न होतो. याची रूपमाला विश्वपा शब्दाप्रमाणे चालते. विश्वपा शब्दाप्रमाणे चालते. गोपा शब्दाचं सप्तमी एकवचनाचे रूप गोपी असे आहे. गोपी असे आहे. आता गोपा शब्दाबरोबर अधि अव्ययाचा अव्ययभाव समास करायचा आहे. अव्ययभाव समास करायचा आहे.
बरोबर. लौकिक, आता खाली या लौकिक विग्रह. लौकिक विग्रह बराबर गोपी इति अधिगोपम. गोपी इति अधिगोपम. अर्थ गोपालामध्ये किंवा गोपालांच्या बाबतीत. गोपालामध्ये किंवा गोपालांच्या बाबतीत कंस बाण. आता प्रक्रिया अलौकिक विग्रह लिहावा लागेल. लिहा. अधि अधिक गोपांगी. अधि अधिक गोपांगी बराबर. बराबर मतलब आता प्रक्रिया लिहायची. केवळ सूत्र लिहित चालायचे, खाली प्रक्रिया लिहित चालायची. तर सूत्र आहे अव्ययम विभक्ती समीप समृद्धी. ते मोठं सूत्र. विभक्ती अर्थामध्ये शब्दाला अव्ययाला कोणतं आधी, त्याच्याबरोबर गोपी शब्दाचा समास करायचा आहे. अव्ययम विभक्ती समज झालं. पुढे प्रथमा निर्दिष्टम उपसर्जनम. गेलं सूत्र काय गेलंय. प्रथमा निर्दिष्टम समास उपसर्जनम यानी उपसर्जन संज्ञा. पुढं सूत्र उपसर्जनम पूर्वम. उपसर्जन ऐकून आधी त्याला पूर्व घ्यायचं. मग काय बनेल. अधि अधिक गोपांगी. अधि अधिक गोपांगी बरोबर. कृत तद्धित समासाश्च. काय लिहिलं. काय केलं त्याने. प्रातिपदिक संज्ञा. सूत्र पुढे सुपो धातु प्रातिपदिक. विभक्तीचा लूक तर जोडून द्या. अधिगोपा. अधिगोपा बरोबर. या स्थितीत सूत्र कोणतं. अव्ययभावश्च आत्ता गेलेलं 2 4 18 यांनी नपुसक संज्ञा केली. आता काय केली संज्ञा नपुसक. त्यामुळे सूत्र येते मागचं रस्वो नपुसके प्रातिपदिकस्य. गेलंय ना. रस्वो नपुसके प्रातिपदिकस्य. आता आधी गोपा झाला की नाही. त्याला रस्व करा. तर काय बनेल. अधिगोप. अधिगोप. आता प्रातिपदिक संज्ञा आहेच. स्वादि प्रत्यय आहे की नाही. स्वादि प्रत्ययामध्ये पहिलाच प्रत्यय येईल सु. स्थिती बनेल अधिगोप अधिक सु. स्वादि प्रत्यय आले की नाही. काय स्थिती बनली. अधिगोप अधिक आधी गोपा होता की नाही. गोपाला काय झालं. आता रस्व झालं. सूत्र रस्व नपुसके प्रातिपदिकस्य. स्थिती काय बनली आता. अधिगोप अधिक सु झालं ना. मग आता या ठिकाणी अव्यय भाव संज्ञा. अव्यय संज्ञा सूत्राने पण त्या अव्यय भावश्च. हा 1-1-41 नाही 1-4-41 आहे की नाही. अव्यय भावश्च सूत्राने काय होईल. अव्यय भाव अव्यय संज्ञा. आणि अव्यय संज्ञाचं फल माहितीच आहे. मग अव्ययादाप सुप. जो पुढचा सुवाल आहे त्याचा लूप राहिलं. काय शिल्लक नाही. सुप्राप्त आहे. अव्ययादाप सुप सूत्र प्राप्त आहे लूप करण्याकरिता.
लक्षात आलं जी? काय जी स्थिती आहे? अधिगोपाधिक सु अव्यय संज्ञा केली अव्यभावश सूत्राने, त्याच्यानंतर अव्यादाप सुप प्राप्त आहे, बरोबर. परंतु त्याचा बात करत आहे नवीन सूत्र. कोणतं? हा सूत्र आहे नाव्ये भावादतोंप पंचम्याः. बरोबर. विधी सूत्र आहे 2-4-83. विधी सूत्र आहे. पद लिहा. न अव्यय अव्यय भावात पंचमीचं एकवचन, बरोबर. अतः पंचमीचं एकवचन. प्रथमेचं एकवचन. तू अव्यय. अपंचम्याः षष्टीचं एकवचन. लक्षात आले का पद? न अव्यय भावात अतः तू अपंचम्या. झालं बघा काय दिलंय अर्थ. अव्यय अदंतात अव्ययी भावात सुपः न लोक तस्य पंचमीं विना आमादेशश्च स्यात्. बोला. अदंतात अव्ययी भावात सुपः न लोक तस्य पंचमीं विना आमादेशश्च स्यात्. हा अर्थ जी काय अर्थ होईल? अदंतात अव्यय भावात. अदंत म्हणजे अकारांत. अव्यय भाव समास असेल तर त्याच्या पुढे येणाऱ्या सुपचा लूक होत नाही. अपवाद्य असतात ना. तर आकारांत जो अव्यय भाव समास आहे त्याच्या पुढे सुप जर आला तर त्याचा लूक होत नाही. बरोबर आहे की? बर काय लिहिलंय बघा. अदंतात अव्यय भावात सुप न लोक. आणि पुन्हा आणखी काय? तस्य पंचमीं विना. आता सुप्रत्यय पुढे आहे की नाही? सु म्हणजे सुप्रत्यय 21 प्रत्यय आहे की नाही? आणि कोणाच्या पुढे आहे ते 21 प्रत्यय? अव्यय भाव समासिक शब्दाच्या पुढे. तो अव्यय भाव समासिक शब्द कसा? अकारांत आहे की नाही? अकारांत अव्यय भाव समासाच्या पुढे कोणाला आहे? सुप म्हणजे 21 प्रत्यय. आणि त्यांचा काय होत नाही? लूक होत नाही. पण अजून बघा काय दिलंय. न लूक झालं ना पुढे. तस्य पंचमीं विना. पण तो जो सुप्रत्यय आहे की नाही? सुप म्हणजे 21 आले तर त्यापैकी पंचमी व्यक्ती आहे ना तिला सोडून द्या. पंचमी सोडून काय हो प्रत्यय? पंचमी व्यक्तीचे प्रत्यय काय आहे? स्वउजस प्रथमेची आहे की नाही? पंचमीची काय आहे? गसी भ्याम भ्यास आहे की नाही? गसी भ्याम भ्यास झालंय 3. तिला सोडून आता 21 मधून 3 गेले, राहिले किती? 18. तर बाकीच्या प्रत्ययांना काय होतो मग बघा. तस्य पंचमीं विना. पंचमी सोडून आदेश. त्या 18 प्रत्ययांना आदेश होऊन जातो. फक्त पंचमीला होत नाही. लक्ष देऊ राहिले की नाही? आता स्थिती काय आहे? अधिगोपाधिक सु. मग सुचा तर लूक होणार तर नाहीच. कारण काय दिले अगोदर? अकारांत अव्यय भावाच्या पुढे सुपचा लूक होत नाही. कोणत्या सुपचा लूक होत नाही? 21 पैकी. पण पंचमीला सोडून बाकींच्या ठिकाणी आदेश. पंचमीचा लूक नाही होत आणि आंबी नाही होत. याचा अर्थ असा होतो पंचमी जे प्रत्यय आहे त्यांचा लूक पण होत नाही. लूक तर कोणत्याच होत नाही. अकारांत अव्यय भाव समासाच्या पुढे आलेले सुप्रत्यय त्यांचा लूक होत नाही. पण काय? आदेश होतो. पण पंचमीला होत नाही. आता कळलं? पंचमीच्या प्रत्ययानं होणार नाही.
लागलं बाकीच्यांना काय होणार अम. आता स्थिती काय आहे अधिकोपाधिक सु. सु हे काय पंचमी आहे का नाही. मग काय होणार त्या सुला अम आदेश करा. स्थिती बनेल अधिगोप अधिक अम. अधिगोप अधिक अम. बरोबर जी. आता आम्ही पूर्व अधिगोपम. लागलं की नाही. पण एक गोष्ट अजून ध्यानात घ्यायची. अम हा आदेश झाला. सूत्र प्राप्त आहे हलंत्यम. कशा करता मची संज्ञा करण्याकरिता. पण होत नाही. का होत नाही है की नाही. तर सुप अम आदेश झालाय कोणा जागेवर सु जागेवर. आणि सु काय आहे विभक्ती. ध्यानात घ्या सु काय आहे आणि विभक्तीच्या जागेवर झालाय आदेश कोण अम. आता काय होईल हा मग स्थानिवत भावाने अमला पण विभक्ती मानलं जाईल. आणि न विभक्त तुस्माह. तुस्माह काय होणार नाही न विभक्त तुस्माह ही संज्ञा होणार नाही. आणि मी संज्ञा झाली नाही तर लोप बी होत नाही. मग लक्षात आलं की नाही. हलंत्यम प्राप्त आहे परंतु स्थानिवत आदेश सूत्राचा आधार घेऊन न विभक्त तुस्माह अव्ययभाव ईद संज्ञा होण्याचा निषेध. त्यामुळे लोप होण्याचा काही प्रश्न येत नाही. काय बनलं रूप अधिगोपम आहे की नाही. लिहू शकता तुम्ही कसं अधिगोप अधिक अम झालं. सुचागेवर आदेश झाला काय अम कोणत्या सूत्राने नावे भावात तोम तो पंचम्या सूत्राने सुचागेवर अम झाला. स्थिती बनली अधिगोप अधिक अम. सूत्र प्राप्त आहे संज्ञा करण्याकरिता हलंत्यम. लगेच स्थानिवाद आदेश होणार विधऊ न विभक्तऊ लोप होणार नाही. नंतर आम्ही पूर्व रूप एक आदेश. रूप बनलं काय अधिगोपम. झालं जी. अर्थ लिहूनच दिले अगोदरच. गोपालांमध्ये किंवा गोपालांच्या विषयामध्ये बाबतीत अधिगोपम झालं ना. पुस्तकात दिले बघा. गाहा पाती इति गोपाह तस्मिन इति अधिगोपम. त्या अधिगोपांच्या बाबतीत किंवा त्यांच्यामध्ये असा अर्थ आहे. ठीक. सूत्राचा अर्थ लिहा. कोणत्या सूत्राचा नावे भावाद तो पंचम्या. अकारांत अव्ययभाव समासाच्या पुढे अकारांत अव्ययभाव समासाच्या पुढे येणाऱ्या सुपचा लूक होत नाही. लूक होत नाही. तसेच त्या सुप पैकी त्या सुप प्रत्ययांपैकी पंचमी विभक्तीला सोडून अन्य सर्व सुप्रत्ययांच्या जागेवर अम आदेश होतो. झालं जी. लागलं ना. हा अम आदेश होतो. तर गाहा पात इति गोपाहा तस्मिन इति अधिगोपम. झाला अर्थ. बस पुढचा विचार उद्या करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.